अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या अग्निशमन साहित्य व उपकरणांच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच माननीय अध्यक्ष स्थायी समिती हे येऊन गेले. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटनही झालं आणि खूप चांगलं गोष्टी त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं की अग्निशमन दल चांगलं काम करते. आणि विशेष बाब म्हणजे यावेळेला अग्निशमन दलाने सेफ किड्स फाउंडेशन इंडिया यांना सोबत घेऊन हा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यांना मान्य आयुक्तांनी लगेचच मान्यता दिली. कारण त्यांचं काम इतकं डीप आहे की अग्निशमन दलाकडे येणाऱ्या ज्या वर्द्या आहेत त्या वर्द्यांचीच नोंद फक्त अग्निशमन दलाकडे असते आणि त्याच्यामध्ये जर एखाद्याला इजा झाली किंवा फेटल झालं तर त्याची नोंद अग्निशमन दल ठेवतं. परंतु अगदी छोट्या छोट्या गोष्टी की छोट्या भाजण्यामुळे किंवा एखाद्याला नुसतं करंट लागला त्याच्यामुळे काय इजा झाली, या छोट्या छोट्या गोष्टीच्या नोंदी सेफ किड्स फाउंडेशनने ठेवलेल्या आहेत आणि त्याचा संपूर्ण देशातला डाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि तो त्यांनी मागच्या गेल्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण पुणेकरांच्या समोर ठेवला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांना मग अग्निशामक दल आणि सेफ किड फाउंडेशन यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले गेले. लहान मुलांना या भाजण्याच्या इजापासून किंवा शॉर्ट सर्किट किंवा शॉक बसण्यापासून कशा पद्धतीने परावृत्त करता येईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं. आणि त्याच्यातनं या सप्ताहामध्ये आपण जास्तीत जास्त पुणेकरांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलू, त्यांच्यासमोर हा कार्यक्रम ठेवू. त्या माध्यमातून पथनाट्य त्यांनी आता तयार केलेलं आहे. आणि जे अधिकारी या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते IT पार्क असतील, हॉटेल्स असतील, स्लम एरिया असतील किंवा शॉपिंग मॉल असतील, या सर्व ठिकाणी त्यांचे जे प्रात्यक्षिकं दाखवणार आहे त्याच्यामध्ये सेफ किड्स फाउंडेशन हे त्यांच्याबरोबर असणार आहे. आणि म्हणून या सप्ताहामध्ये आता म्हणजे मला सांगावंसं वाटतं की गेल्या 50 वर्षात आत्तापर्यंत घडलं नाही असं या वर्षी थोडंसं आगीच्या प्रमाणामध्ये घडलेलं आहे की फक्त जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 600 आगी पुणे शहरामध्ये लागलेल्या आहेत. आणि ही फार मोठी संख्या आहे आगींची. परंतु एकीकडे ही संख्या वाढते, दुसरीकडे आपला अवेअरनेसचा कार्यक्रम वाढतो आहे. अवेअरनेस लोकांमध्ये कसं वाढवता येईल याच्याकडे आपलं लक्ष आहे. आणि ज्या वेळेला सेफ्टी फाउंडेशनसारखी संस्था अग्निशामक दलाच्या मदतीने लोकांमध्ये जागृतीचा कार्यक्रम घेईल, लोकांपर्यंत हा मेसेज जाईल की कशा पद्धतीने आपण सावधानता बाळगली पाहिजे, तर नक्कीच ही जी संख्या इतकी वाढलेली ती कमी करण्यामध्ये आपल्या सगळ्यांकडनं मदत होईल आणि ती कमी करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ